नमस्कार. बँकिंगच्या जगात ना एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल होतोय. आणि हा बदल थेट आपल्या सगळ्यांच्या आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक भविष्याशी जोडलेला आहे. चला तर मग हे नवीन नॉमिनेशन नियम नक्की काय आहेत ते सविस्तरपणे समजून घेऊया. आपल्यानंतर आपल्या पैशांचं काय? हा प्रश्न खरं तर प्रत्येकाने स्वतःला विचारायलाच हवा, नाही का? विचार करा, आपल्या कष्टाच्या कमाईचं आपल्या मागे काय होतं, ती योग्य लोकांपर्यंत पोचते की नाही, हा विचार करणं खूप म्हणजे खूपच महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा काय होतं की स्पष्ट नॉमिनेशन केलेलं नसतं आणि मग कुटुंबांमध्ये वादविवाद सुरू होतात. कायदेशीर प्रक्रियेत तर प्रचंड वेळ जातो. हा जो सगळा भावनिक आणि आर्थिक ताण असतो ना, तो कमी व्हावा याचसाठी हे नवीन नियम आणले गेले आहेत. तर आता सक्सेशनसाठी म्हणजे उत्तराधिकारासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात होतीये. 2025चे हे नॉमिनेशन नियम खरं तर एक खूप मोठा आणि पॉझिटिव्ह बदल घेऊन आले आहेत. बघूया तरी हे नियम नेमके आहेत तरी काय. सगळ्यात आधी तारीख लक्षात घेऊया. 1 नोव्हेंबर 2025. हो, ह्याच तारखेपासून हे नवीन नियम सगळ्या बँकांमध्ये लागू होणार आहेत. म्हणजे हे बदल आता फक्त कागदावर राहिलेले नाहीत आहेत, तर प्रत्यक्षात येत आहेत. यातला पहिला आणि सगळ्यात मोठा बदल कोणता? तर आता एकाच बँक अकाउंटसाठी आपण तब्बल 4 नॉमिनी ठेवू शकतो. आधी कसं होतं? फक्त एकच नॉमिनी ठेवता यायचा. त्यामुळे हा खरंच एक खूप मोठा दिलासा आहे. बरं, दुसरा महत्त्वाचा नियम आहे पर्सेंटेजचा, म्हणजे टक्केवारीचा. आता फक्त नॉमिनींची नावं देऊन भागणार नाहीये. प्रत्येक नॉमिनीला किती वाटा मिळेल हे टक्केवारीमध्ये एकदम स्पष्ट सांगावं लागेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की या सगळ्यांची टोटल बरोबर 100% झालीच पाहिजे. याचं कारण म्हणजे भविष्यात पैशांच्या वाटणीवरून कोणताही गोंधळ किंवा गैरसमज नको. आता या नवीन नियमांमध्ये नॉमिनेशनसाठी 2 नवीन पद्धती दिल्या आहेत. एक आहे सायमल्टेनियस आणि दुसरी सक्सेसिव्ह. चला, या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. सायमल्टेनियस म्हणजे काय? तर एकदम सोपं आहे. यात क्लेमची रक्कम सगळ्या नॉमिनींना एकाच वेळी त्यांच्या ठरलेल्या पर्सेंटेजनुसार वाटली जाते. ही पद्धत बँक खात्यांसाठी बेस्ट आहे. याच्या अगदी उलट आहे सक्सेसिव्ह नॉमिनेशन. इथे क्लेम एकामागे एक दिला जातो. म्हणजे समजा पहिला नॉमिनी उपलब्ध नसेल तरच दुसऱ्या नॉमिनीला हक्क मिळतो. आणि हो, ही पद्धत बँक लॉकर्ससाठी बंधनकारक आहे, म्हणजे कंपल्सरी. हे नियम कुठल्या कुठल्या अकाउंट्सना लागू होतात? तर सेव्हिंग्ज, करंट, FD सगळ्याच प्रकारच्या खात्यांना. या खात्यांसाठी सायमल्टेनियस वापरायचं की सक्सेसिव्ह हे आपण ठरवू शकतो. पण एक गोष्ट डोक्यात फिट बसवा. बँक लॉकर आणि सेफ कस्टडीमधल्या वस्तूंसाठी फक्त आणि फक्त सक्सेसिव्ह नॉमिनेशनच चालेल, दुसरा पर्याय नाही. ओके, तर नियम तर आपण समजून घेतले, पण ह्यामुळे कुटुंबांना काय फायदा होणार आहे, त्यांची चिंता कशी कमी होणार आहे, त्यावर आता बोलूया. कारण शेवटी या सगळ्या बदलांमागचा उद्देश कुटुंबांना मनःशांती देणं हाच आहे. याचा सगळ्यात मोठा फायदा काय माहितीये? जर नॉमिनेशन एकदम क्लिअर असेल तर वारसा हक्क प्रमाणपत्र किंवा सक्सेशन सर्टिफिकेटची गरज खूप कमी होते. म्हणजे कायदेशीर कटकटी, कोर्टाच्या पायऱ्या झिजवणं या सगळ्यांतून सुटका होते. प्रक्रिया एकदम सोपी आणि सरळ होते. थोडक्यात सांगायचं तर याचे फायदे खूप आहेत. बघा, 4 नॉमिनी म्हणजे कुटुंबातल्या जास्त लोकांना आपण सिक्युअर करू शकतो. पर्सेंटेज क्लिअर असल्यामुळे पुढे वादच होणार नाहीत. क्लेम्स पटापट मिळतील, ज्यामुळे आपल्या माणसांना गरजेच्या वेळी लगेच पैसे मिळतील. म्हणजे सगळीकडून सोयच सोय आहे. आपण क्लेम सेटलमेंट हा शब्द ऐकतो. याचा अर्थ काय? सोपं आहे. ही ती प्रोसेस आहे ज्यातून नॉमिनीला मृत व्यक्तीच्या अकाउंटमधले पैसे किंवा मालमत्ता मिळते. आणि या नवीन नियमांमुळे हीच प्रोसेस आता खूप फास्ट आणि एकदम पारदर्शक झाली आहे, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ठीक आहे, नियम समजले, फायदेही कळले. पण आता पुढे काय? आता वेळ आहे ॲक्शन घेण्याची. चला तर मग बघूया की प्रत्येक खातेधारकाने आता नेमकं काय करायला हवं. फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. स्टेप 1, आपली सगळी अकाउंट्स, सेव्हिंग्ज, FD, RD, लॉकर सगळ्यांचे नॉमिनी डिटेल्स तपासून घ्या. स्टेप 2, नॉमिनीची माहिती अपडेट करा. खास करून जर खातं खूप जुनं असेल किंवा आयुष्यात लग्न, मुलांचा जन्म, घटस्फोट असे काही मोठे बदल झाले असतील तर हे करायलाच हवा. आणि स्टेप 3, बँका लवकरच नवीन मल्टिपल नॉमिनेशन फॉर्म देतील, ते भरून द्या. या सगळ्या बदलांमागे सरकारचा हेतू अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. एक तर ग्राहकांचे हक्क जपायचे आहेत आणि दुसरं म्हणजे बँकिंग सिस्टममध्ये पारदर्शकता आणायची आहे. साहजिकच यामुळे आपल्या सगळ्यांचा बँकिंग व्यवस्थेवरचा विश्वास आणखी वाढेल. शेवटी
एक प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. आपल्या कुटुंबाचं आर्थिक भविष्य खरंच सुरक्षित आहे का? या नवीन नियमांचा फायदा घेऊन आपण ते नक्कीच सुरक्षित करू शकतो. त्यामुळे आता वेळ घालवू नका. आजच आपल्या बँकेशी संपर्क साधा आणि नॉमिनेशन अपडेट करून घ्या.